मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे गंगापूर धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यानं गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणामधून 5180 क्युसेक प्रति वेगाने जो आहे तो पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीवर असलेला जो सोमेश्वर धबधबा आहे तो ओसंडून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या धबधब्याचं आता सध्या रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आज रविवार असल्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नाशिककर या धबधब्याच्या परिसरामध्ये या ठिकाणी येत असतात। मात्र पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी या धबधब्याच्या परिसरामध्ये आता नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। संपूर्ण नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आता सध्या सकाळपासून जवळपास 5180 क्युसेक वेगाने जो आहे तो पाण्याचा विसर्ग नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये सुरू आहे। त्यामुळे नाशिकच्या गोदावरीसह इतर रामकुंड परिसर देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि या हंगामातील तिसरा जो आहे तो पूर मोठा या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे एकूण जर बघितलं तर हा आजच्या रविवारच्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांना देखील सोमेश्वर धबधब्याच्या परिसरामध्ये येण्यास प्रशासनाकडनं या ठिकाणी मज्जाव करण्यात आला। कॅमेरामन किरण खटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। आणि यासोबतच आता या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील अपडेट्स यामिनी सोबत बघत रहा एबीपी माझा।